त्यात आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी बांधून कुंडली पंढरपूरला निघालाय. रसिक हो, आई बापासाठी कोणतीही गोष्ट सोडून द्या. आई बापासाठी कोणतीही गोष्ट सोडून द्या, पण कोणत्याही गोष्टीसाठी आई बापाला सोडू नका हो. ज्याने आम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, ज्ञानाचं बाळ करून पाडलं, नोकरी धंद्याला लावलं, लग्न करून दिलं देखील, त्याच आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून कुंडली पंढरपूरला निघाला बघा. रसिक हो, देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही. देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही, पण आई वडिलांची पूजा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतात हो. बघा काय घडलंय बघा, पंढरपुरात जाऊन काय घडलंय बघा. साक्षात विठुराचा चमत्कार, विठुराचा चमत्कार. बाईल वेळा झालेला कुंडली खुशीत आपल्या बायकोला खांद्यावर घेऊन पंढरपूरला निघाला होता. जन्मदात्या आई वडिलांच्या गळ्यात दोरे बांधून ओढत ओढत कुंडली पंढरपूरला निघाला. आणि पंढरपुरात गेल्यावर साक्षात चमत्कार झाला बघा. विठुराच्या चरणी नतमस्तक होत असतानाच कुंडलिकाला पश्चाताप झाला. कुंडलिक विठुराकडे पाहून म्हणतोय बघा, देवा तरच मी किती पापी आहे, मी किती वाईट आहे, ज्याने मला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, ज्ञानाचं बाळ करून पाजलं, मला शिक्षण दिलं, माझं लग्न करून दिलं. त्यात आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून विठुराया, अरे मी तुझ्या दर्शनासाठी घेऊन आले रे देवा, खरंच तुम्ही पापी आहे रे विठुराया, मला पश्चाताप झालाय रे, मला क्षमा करे, मला माझ्या आई वडिलांची सेवा करायची आहे. बघा आई वडिलांच्या चेहऱ्यावर आलेला तो आनंद, आपला कुंडली बायकोच्या प्रेमात वेढा झालेला, आता तो आमची सेवा करू लागलाय. रसिक हो, जगातलं सर्वात मोठं यश, जगातलं सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि ते समाधान. बघा कुंडलिकाच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आलेला तो आनंद आणि समाधान. रघुनापती श्री हरी निघाला कुंडलिक पंढरपुरी. रसिक हो, संसाराच्या शिकवणीला कुठल्याही शाळेत जायची गरज नसते बघा. संस्काराच्या शिकवणीला कुठल्याही शाळेत जायची गरज नसते, कारण आई नावाचं खरं विद्यापीठ प्रत्येक घरामध्ये असतं बघा, प्रत्येक घरामध्ये असतं. धन्यवाद पावनादेवी समय नृत्य. रसिक हो, बापाने आपल्यासाठी किती कमावून ठेवलं हे महत्वाचं नसतं हो. बापाने आपल्यासाठी किती कमावून ठेवलं हे महत्वाचं नाही, पण बाप नावाचं बाप आपल्या आयुष्यात वादळ आहे हेच महत्वाचं आहे, कारण आपल्यामुळेच आपल्या आईचं सौंदर्य आहे. रसिक हो, 33 कोटी देवतांची बरोबरी करणारा मानवी रूपातील देव माणूस, 33 कोटी देवतांची बरोबरी करणारा मानवी रूपातील देव माणूस म्हणजे आपला बाप असतो हो. त्याच आई वडिलांची आपण सेवा करा, आयुष्याच्या अंतापर्यंत आई वडिलांची सेवा करा म्हणतोय मी. धन्यवाद पावनादेवी समय नृत्य. उत्कृष्ट सादरीकरण केलात, तुमचे खूप आभार.
₹25,000 तेवढं दाखवू काय ना 25,000 जास्त असतं मुंबईत हॅलो रसिको, पायी बेड्या झालेला कुंडली आपल्या आई वडिलांना घेऊन पंढरपूरला गेला होता. बायकोला खांद्यावर घेऊन आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून तो पंढरपूरला निघाला होता. आणि पंढरपूरला गेल्यावर त्याला साक्षात पंढरपुरात मित्राचं दर्शन झालं आणि त्याला पश्चाताप झाला. ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्या आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून मी त्या विठुरायाच्या दर्शनासाठी घेऊन आलोय आणि त्याला पश्चाताप झाला. आणि त्या दिनापासून कुंडलिक बघा आई वडिलांची सेवा करू लागला. भक्त श्रेष्ठ कुंडलिक हा आई वडिलांची सेवा करत असताना ही सेवा पाहून पांडुरंग त्याला प्रसन्न झाले आणि त्याच्या मागे येऊन उभे राहिले. आणि पांडुरंगाच्या मुखातून शब्द बाहेर पडले की पुंडलिका, अरे तू आई वडिलांची सेवा करतोय आणि ही सेवा पाहून मी तुला प्रसन्न झालोय, माग तुला हवं ते माग. त्यावेळी पुंडलिकाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, विठ्ठला अरे मी खरंच पापी आहे रे. अरे माझ्यासारखा गुणगुणी माणूस या जगात कुठं शोधून सापडणार नाही. मला पश्चाताप झालाय रे. मी जन्मदात्या आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून तुझ्या दर्शनासाठी घेऊन आलोय. मला पश्चाताप झाला, मला आई वडिलांची सेवा करायची आहे. त्यावेळी पुंडलिक म्हणाला, अरे तुझ्याशी मला बोलायला जास्त वेळ नाहीये आणि तुझ्याकडे वळून पाहायला देखील वेळ नाही. त्यावेळी पुंडलिकाने काय केलं बघा, पुंडलिकाने विटा फेकली आणि त्या विटेवर कटेवर हात ठेवून आपल्या भक्तांसाठी पांडुरंग 28 उगे उभा राहिला. पुन्हा एकदा आपण पांडुरंगाची सेवा करूया. देवा
धन्यवाद पावणादेवी समय नृत्य उत्कृष्ट सादरीकरण या ठिकाणी केल्यात नाम तुझे भक्तांच्या मुखावरी नाम तुझे भक्तांच्या मुखावरी तूच आनंदाचा सागर तुझ्या भक्तीत आम्हा मिळे जीवनाचा आधार श्रीहरी पांडुरंग या ठिकाणी बक्षीस आले हार्दिक तुकाराम लाड यांच्यावर आमच्या समय नृत्यासाठी 100 रुपयाला पारितोषिक आले हार्दिक तुकाराम लाड यांचे आभार मानून तमाम रसिकांचे आभार मानत बक्षीस आनंदाने स्वीकार करतोय धन्यवाद शुभम श्रीधर लाड यांच्या स्मरणार्थ समय पडली ना श्रीधर लाड यांच्या स्मरणार्थ रंगनाथ लाड यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आले मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतोय धन्यवाद वर चढताना पाय नाही वरतूनच पाय टाकतो वर चढतो वर हॅलो रसिको विठ्ठलाच्या वातावरणात करत पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतल्याचा भाग झाला बघा वातावरण भक्तिमय होऊन गेलंय आणि आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर पदार्पण करत आहोत बघा रसिको आपल्या महाराष्ट्राला संत पंत परंपरा याचा फार मोठा वारसा लाभलाय बघा प्रत्येक संस्कृती परंपरा लोककला याचा वारसा जपला जातो बघा दशावतार फुगडी भजन कीर्तन दिंडी खेळ अशा अनेक लोककला आणि कलाकारांनी आपला कोकण सजलेला आहे बघा कोकणची भूमी अपार निसर्ग आणि सौंदर्याने नटलेली आहे माडाच्या राया आंबे सुपारी केळीच्या बागा फणस काजू कोकमची झाडे आणि डोंगर उतारावर केलेली भात शेती खूप मोठ्या प्रमाणात आहे बघा अशा निसर्गाचा वरद असता कोकण प्रदेशाला लाभलाय बघा अशा समृद्ध कोकणात या असे आव्हान करत तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा असं आमचं कोकण Yeah.